आपल्या बँकेत कामं करतायत, कमाल आहे. हो साहेब, हो साहेब, मी आलो. माझा चेक तयार झाला का हो? हो तयार झालाय. अरे वा. साहेब थँक्यू. अहो तुमची किती थँक्यू मानावे त्याला सुमारच नाही बघा. हो आम्ही कोण? पाटील साहेबांनी तुमच्या प्रपोजलची जास्त शिफारस केली. अहो त्यांची मेहरबानी आहेच आमच्यावर. आता या कर्जातनं मोठं फ्रूट स्टॉल टाकतो बघा. तुम्हाला कुठलं फ्रूट आवडतो? कोणतं फ्रूट आवडतं हा सांगू? हा नारळ. नारळ. हो, कारण तो कोणाच्याही हातात देऊन त्याची बोलवण करता येते. समजलं? हा समजलं. नारळ केरळवरनं आला वाटतं. कोण कोण भरती करतात इतकी. राम राम पाटील साहेब, राम राम. या भाईंदरकर या. भाईंदरकर. अहो तुम्ही आम्हाला नुसतं भैरवच म्हणा. का हो? अहो, आजकाल भाईंदरकर जरा साईडला पडले. का म्हणजे आपलीच मेहरबानी. हा? अहो तुमची मेहरबानी होती म्हणून आमची गाडी थेट रुळावर आली. भाईंदर पासून थेट गोरेगाव पर्यंत. तर विरारला गेली असती पल्याड. छे आमची मेहरबानी वगैरे काही नाही. जे काही केलेलं आहे ते आमच्या बँकेने केलेलं आहे. बरं काम झालं तर हा बघा, हा चेक आत्ताच घेतला. आता दणक्यात फ्रूट स्टॉल टाकतो बघा. हा. वा. बरं दुकानासाठी काही जागा वगैरे बघितलीत की नाही? तर हो, अहो गोडबोले रोडवरच आहे. ते अनाथ आश्रम नाही का, स्वामी विवेकानंद, त्याच्या बाजूलाच. अरे वा, म्हणजे आमच्या अगदी सासूरवाडी जवळच. तिथं कुठे आली तुमची सासूरवाड? खुद्द अनाथाश्रमच. माझी बायको तिथंच लहानाची मोठी झाली. काय सांगताय काय साहेब? म्हणजे तुम्ही? होय, अनाथाश्रमातल्या मुलीशीच मी लग्न केलं. मानायला पाहिजे साहेब तुम्हाला. अहो लई मोठी इलेक्शन गोष्ट आहे. छे विलक्षण वगैरे काही नाही. अगदी साधी सरळ गोष्ट आहे. माझी आई माझ्या लहानपणीच वारली. न पाहिलेल्या आईची मला सारखी आठवण यायची. पुढे मी माझ्या पायावर उभा राहिलो आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याप्रमाणे ज्या मुलीला आईचं काहीही सुख मिळालं नाहीये त्याच मुलीशी लग्न करायचं. अशा दुःखाच्या धाग्याने आम्ही दोघेही जवळ आलो आणि आज अगदी सुखात आहोत. कॉंग्रॅच्युलेशन पाटील साहेब, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्हाला प्रमोशन मिळालंय. आत्ताच ऑर्डर आले हेड ऑफिस कडून. तुम्ही आता ब्रांच मॅनेजर. तुमचं अभिनंदन करण्याचा पहिला मान माझा. अरे वा, दुसरा माझा. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. आता दणक्यात पार्टी झाली पाहिजे. अभिनंदन राकेशराव. थँक्यू. अहो खरं म्हणजे हे प्रमोशन या आधीच मिळायला हवं होतं तुम्हाला. हो तसं काय नाही हो, अगदी वेळेवरच मिळालं बघा. वेळेवर? हो. अहो वेळेच्या आधीच म्हणा की. हो ना. अहो किती तरुण वयात तुम्ही मॅनेजर झाला. नाहीतर आम्ही इतकी वर्ष घातली आणि आता कुठं झालो? काय? कलेक्टर. कलेक्टर? काय नाव साहेबांचं? यू आर टेमगिरे. नो आय एम गणपुले. तुमचं नाही हो, मी माझं नाव सांगितलं. हा. टेमगिरे यू आर. यू फॉर उमाकांत, आर फॉर रामचंद्र, ते फॉर टेमगिरे. आलं लक्षात. कुठल्या डिस्ट्रिक्टला असतात साहेब आपण कलेक्टर? अंधेरीला. चला चला चला. काय अंधेरीला कलेक्टर? बिल कलेक्टर आहे म्युन्सिपाल्टी. अच्छा आमच्या शेजारी राहतात. ते आता नको, निघते बाई मी. आधी एवढी डिश संपव बघू, मग की नाही खूप गप्पा मारायच्यात आपल्याला. अगं पण नमस्कार राकेशराव. अरे या अण्णासाहेब. हे अण्णासाहेब बर्वे, विवेकानंद अनाथाश्रमाचे संचालक. त्यांना कोण ओळखत नाही. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. मग तू काय कुक्कुला बाळच अजून? अगं पण कितीही मोठा झालो तरी आई पुढे कुक्कुला बाळच. एकदा आईच्या कुशीत शिरलं की वय बी सगळं कसं विसरायला होतं नाही ग? हो 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 ना. आमची बछडी कुठे आहे? हा जया, अगं बघतेस का कोण आले ते? नमस्कार करते हा अण्णा. नमस्कार. आयुष्मान भाऊ. मी खूप खूप रागावले हा अण्णा तुमच्यावर. आमच्या लग्नानंतर आज येत आहात तुम्ही भेटायला. अगं काय करू बछडे, आपला आश्रम म्हणजे एक खांबी तंबू. पसारा वाढतोच आहे, सवड होत नाही ना. तर सवड काढली की होते सवड. बघ अजूनही रुसतेस हं लहानपणातल्या सारखी. काय ग, अजूनही बाहुली बाळगतेस का जवळ? आता लहान का आहे ती? हे बाळ दिले ना तिला आता देवानं. अहो पण ही खुळाबाई बाहुली जवळ बाळगायची, ती काही बाळ म्हणून नव्हे, बाळ म्हणून नव्हे तर काय? आई म्हणून. अहो लग्न होईपर्यंत ही बाहुली सोडत नव्हती. सारखी आई आई म्हणत तिच्याशी हितगुज करायची. जयाताई, येतो आम्ही आता. पार्टी खरोखरच छान झाली. पुन्हा एक वार अभिनंदन. खरोखर राकेशराव, आजचं तुमचा वैभव बघायला तुमची आई हवी होती.